विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील मराठीच्या तासाला वाङ्मय प्रकार हा अभ्यासासाठी घेतलेला आहे. कथा साहित्य प्रकार परिचय असं हे पहिल्या टॉपिकचं नाव आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, त्याच पद्धतीने कथेचे जे काही घटक आहेत ते आपण पाहिलेले आहेत. या कथेच्या घटकामध्ये कथाबीज, कथानक, पात्रपरिचय, वातावरण निर्मिती, नाट्यमयता किंवा संघर्ष हे घटक आपण पाहिलेले आहेत. तर थोडा ओझरता आपण याच्यावरती दृष्टिक्षेप टाकू आणि राहिलेला पुढील भाग आपण कंटिन्यू करूया. तर कथाबीज म्हटलेलं आहे म्हणजे कुठल्याही कथेमध्ये कथाबीज असतं. कथाबीज म्हणजे काय, तर ती कथा ज्या विषयाभोवती फिरते किंवा ज्या मुख्य विषयाभोवती किंवा मुख्य कथेभोवती तर कथानकं गुंफली जातात, तर त्यालाच आपण कथाबीज असं म्हणतो. जे कथाबीज निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरत असतो. कथेमध्ये घटना हा महत्त्वाचा भाग असतो आणि या घटनेलाच कथाबीज असं म्हटलेलं आहे. जे कुठली तरी घटना घडते आणि त्या घटनेभोवती सर्व कथा गुंफली जाते किंवा फिरत असते किंवा ती प्रवाही होत असते, तर अशा घटनेलाच कथा असं म्हणतो आपण. जे कुठंतरी दुष्काळ घडतो, बरोबर आहे, अशा कथा बीजाभोवती पुढे ती कथा जी आहे ती रंगतदार होत असते. किंवा कुठेतरी दलितावरती अत्याचार होतो, म्हणजे अशी घटना घडते. कुठेतरी जाळपोळ होतं, कुठेतरी हाणामारी किंवा मारामारी, खून होतो, किंवा कुठेतरी काहीतरी अपघात होतो, किंवा म्हणजे असे अनेक प्रसंग जे आहेत त्या प्रसंगामध्ये असणाऱ्या ज्या घटना आहेत तर त्या घटना निश्चितच या कथेला कारणीभूत ठरतात. म्हणून अशा घटनाला कथाबीज असं म्हणता येतं. त्यानंतर कथानक म्हटलेला आहे पुढचा जो घटक आहे तो. तर या कथाबीजाभोवती कथानक गुंफलं जातं. अशी अनेक कथानक असतात मित्रांनो. मुख्य घटना आणि त्या घटनेच्या भोवती वेगवेगळी कथानकं गुंफली जातात, तयार केली जातात. म्हणजे हा जो कथाकार आहे तो आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती किंवा वास्तव असेल किंवा त्याला जे सांगायचं आहे कथेतून, काहीतरी प्रबोधन करायचं आहे, काहीतरी मार्गदर्शन करायचे, काहीतरी वास्तव मांडायचे, तर अशा या उर्मीतून किंवा अशा या त्याच्या उद्देशातून हे कथाबीज साकारत असतं आणि या कथाबीजाभोवती कथानक गुंफलं जातं. जे याची कालच आपण चर्चा केलेली आहे. व एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या, एक होती आवडती, एक होती ना आवडती. म्हणजे असं कथानक आहे त्या ठिकाणी. किंवा अनेक कथेचे प्रकारे आपण त्याची चर्चा केलेली आहे. दैवत कथा असेल, परिकथा आहे, काही भूतकथा असतात, अद्भुत कथा असतात, विज्ञान कथा आहेत, दलित कथा, स्त्रीवादी कथा, ग्रामीण कथा, अशा अनेक कथा प्रकार आपल्याला सांगता येतील मित्रांनो. आणि अशा अनेक कथेमध्ये कथानक असतंच आणि हेच कथानक त्या कथेच्या माध्यमातून पुढं सरकत असतं. त्यानंतर चित्रण, म्हणजे कुठलीही कथा घ्या त्याच्यामध्ये पात्राचं चित्रण केलं जातं. तो नायक असेल किंवा खलनायक असेल, त्याचा स्वभाव, त्याचं जे काही वर्तन आहे, वागणं आहे, या सर्वांचं या ठिकाणी वर्णन केलं जातं. त्यालाच पात्रचित्रण म्हणतो आपण. म्हणजे ती व्यक्ती दिसते कशी, वागते कशी, बोलते कशी आहे, सामाजिक कार्य कशी करते, त्या व्यक्तीनं आपल्या त्या कार्यातून किंवा आपल्या त्या भूमिकेतून कशा प्रकारे जनमानसामध्ये ठसा उमटवलेला आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी या पात्रपरिचयामध्ये किंवा पात्रचित्रणाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. मग ह्या चित्रणातून आपल्या लक्षात येतं की ती जी व्यक्ती आहे किंवा ते जे पात्र आहे ते नट आहे, जे
किंवा तो फिलन आहे किंवा खलनायक आहे, ती व्यक्ती चांगली आहे का वाईट आहे, ती व्यक्ती हिंस्त्र आहे किंवा गरीब आहे, काही जे असेल शांत आहे, असे ते जी पात्र आहे ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहत असतात किंवा उभं करण्याचं कार्य या पात्रचित्रणाच्या माध्यमातूनच केलं जातं मित्रांनो. म्हणजे त्या पात्राची वृत्ती काय आहे, कृती काय आहे, उक्ती काय आहे, भावना काय आहेत, त्याचे विचार काय आहेत, त्याची कल्पनाशक्ती कशी आहे, त्याची संवेदनशीलता, त्याची जीवनदृष्टी, तसंच त्याची जीवन पद्धती, अशा अनेक गोष्टीतून पात्रचित्रण केलं जात असतं. त्यानंतर चौथा घटक हे आपण पाहिलेला आहे मित्रांनो, वातावरण निर्मिती. म्हणजे कुठली कथा घ्या त्याच्यामध्ये वातावरण निर्मिती केली जाते. वातावरण निर्मिती हा कथेचा मुख्य उद्देश असतो असं आपल्याला म्हणता येईल, किंवा मुख्य घटक आहे असे आपल्याला म्हणता येईल. वातावरण निर्मितीशिवाय ती कथा रंजकदार होणार नाही, रंगतदार होणार नाही, प्रवाही होणार नाही, किंवा लोकांना ती आवडणार नाही, किंवा त्या कथेमध्ये जिवंतपणा येणार नाही. म्हणून अशा अनेक घटकातून कथाकार वातावरण निर्मिती करण्याचं कार्य करत असतो. ती अशा विस्तृत भूप्रदेशाची वर्णन असतात, काळाचं वर्णन असतं, स्थळाचं वर्णन असतं, वेळेचं वर्णन असतं, पात्राचं वर्णन केलं जातं. जे या अशा अनेक गोष्टीतून वातावरण निर्मिती होत असते मित्रांनो. बऱ्याच वेळा भयान वातावरण असतं, शांत वातावरण असतं, काहीतरी रौद्र बिभत्स वातावरणही त्या ठिकाणी असू शकतं. शृंगार रसप्रधान वातावरणही निर्माण केलं जातं. जसे अनेक प्रकारचं जे वातावरण आहे ते संपूर्ण कथेच्या माध्यमातून प्रवाही होत असतं. बरेच वेळा उदास वातावरण असतं, आनंदी वातावरण असतं, निसर्गरम्य असं वातावरण निर्माण केलं जातं. जे ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, तर या गोष्टी या वातावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत असं म्हणता येईल. आणि निश्चितच ज्या कथेमध्ये वातावरण निर्मिती चांगली असते अशी कथा लोकांना आवडते, रंजकदार होते, त्या कथेमध्ये प्रवाहीपणा, जिवंतपणा येण्यासाठी मदत होत असते. पुढचा घटक आहे मित्रांनो, नाट्यमयता किंवा संघर्ष. म्हणजे कुठलीही कथा ही संघर्षाशिवाय असू शकत नाही, किंवा कुठल्याही कथेमध्ये नाट्यमयता हा घटक नाही असं म्हणता येणार नाही. नाट्यमयता असते, ते आवर्जून घडवून आणलं जातं, नाटक असतं त्या कथेमध्ये एक प्रकारे, असे आपल्याला म्हणता येईल. तसं संघर्षही असतो मित्रांनो. आता संघर्षाशिवाय जीवन नाही. मानवी जीवन हे मुळातच कसं आहे, संघर्षमय आहे. अनेक समाजातील वृत्ती प्रवृत्ती विरुद्ध, व्यक्तीबरोबर किंवा काळाबरोबर माणसाचा संघर्ष चालू असतो नेहमी, किंवा निसर्गाबरोबर. जशी काही संघर्ष प्रवणता आहे ती प्रत्येक कथेमध्ये येतच असते मित्रांनो. दुष्काळाचं वर्णन असेल, बरोबर आहे, तर त्या दुष्काळाशी माणसाचा संघर्ष असतो, तो दुष्काळाला तोंड देत असतो. गावामध्ये बरेचसे कुरघोडी करणारे व्यक्ती असतात, खलनायक असतात, त्यांच्याबरोबर त्या नायकाचा, त्या अभिनेत्याचा संघर्ष चालू असतो. बऱ्याच वेळा वैचारिक संघर्ष असतो, वैचारिक मतभेद निर्माण होतात, आणि त्या मतभेदांमध्ये सुद्धा आपल्याला संघर्ष दिसून येतो. बरेच वेळा समाजामध्ये संघर्ष असतो, सवर्ण असेल, दलित असेल, किंवा स्त्री पुरुष, स्त्रीवाद, पुरुषवाद यांच्यामध्ये संघर्ष दिसून येतो. बऱ्याच वेळा आस्तिक नास्तिक लोक यांच्यामध्ये संघर्ष दिसून येतो. बऱ्याच वेळा समाजसुधारणावादी, किंवा ज्याला आपण पुरोगामी आणि त्याच्या विरुद्ध काय म्हणता येईल आपल्याला, पुरोगामी आणि परंपरावादी विचारसरणी, किंवा आस्तिक नास्तिक, ज्याचा जो काही समाज आहे, अशा ज्या काही व्यक्ती असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष दिसून येत असतो. आणि हा संघर्ष निश्चितच कथेमध्ये दर्शविला जातो, किंवा तो व्यक्त करणं, तो सांगणं, किंवा तो मांडणं हे त्या कथाकाराला या ठिकाणी महत्त्वाचं ठरत असतं. म्हणून आपल्याला म्हणता येईल कथेमध्ये नाट्यमयता असते, किंवा संघर्ष हा सुद्धा निश्चितच असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे मित्रांनो कथेतील, तो म्हणजे संवाद. आता संवादाशिवाय कुठलीच कथा जन्माला येणार नाही किंवा साकार होणार नाही. दोन व्यक्तीमधील जे काही सहेतुक बोलणं असतं त्याला संवाद म्हणतो आपण मित्रांनो. जे हा संवाद कथेमध्ये असतो
स्त्री पुरुष संवाद असेल, पुरुष पुरुष संवाद, स्त्री स्त्री संवाद असेल, किंवा जे काही नातेवाईक आहेत, घरातील सगळे मित्रमंडळी असतील, समाज आहे, जे या सर्वांमध्ये संवाद असतो. बऱ्याच वेळा हा संवाद चटपटीत असू शकतो, आकर्षक असतो, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारा हा संवाद असतो मित्रांनो. आणि या संवादामुळेच त्या कथा आवडू लागतात किंवा लोकांना त्या कथेद्वारे मनोरंजन होत असतं, लोकांना त्या कथेतून प्रबोधन होत असतं, किंवा लोकांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य, काहीतरी लोकांमध्ये समाजामध्ये बिंबवण्याचं कार्य या कथेच्या माध्यमातून होत असतं. आणि ते कशामुळं तर संवादामुळं. निश्चितच हे संवाद मनस्पर्शी असतात. हे संवाद विचार करायला भाग पाडणारे असतात. हे संवाद आपल्याला मोटिवेट करणारे असतात. हे संवाद व्यक्तीला सन्मार्गाला लावणारे असतात. तसंच हे संवाद त्या व्यक्तीला स्वतःच्या वर्तनाचं मूल्यमापन करायला लावणारे असतात. म्हणून आपल्याला म्हणता येईल, मुळातच कथा लिहिण्याच्या पाठीमागील, कथा वाचण्याच्या पाठीमागील उद्देशच मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत, किंवा खूप असे उद्देश आहेत. आणि निश्चितच या कथेतील संवादसुद्धा त्याच उद्देशानं तयार केले जातात. आवर्जून तशी योजना किंवा आवर्जून तसे संवाद तो लेखक किंवा तो कथाकार त्या कथेच्या माध्यमातून त्याची योजना करत असतो. ते संवाद त्याच्यामध्ये आवर्जून तो आणत असतो, मांडत असतो. कारण त्याला जे सांगायचं आहे, त्यानं जे पाहिलेलं आहे, त्यानं जे भोगलेलं आहे, किंवा त्याला जे वाटतं, जे अपेक्षित आहे त्या व्यक्तीकडून, त्या समाजाकडून, हे सर्व त्या संवादाच्या रूपानं तो या कथेच्या माध्यमातून मांडत असतो. निश्चितच हे संवाद स्वभाव गुणधर्मानुसार तसंच परिस्थितीनुसार ठरविले जातात, किंवा तशी योजना त्यांची केलेली असते. आता खलनायक असेल तर त्याचा संवाद हा निश्चितच सकारात्मक नकारात्मक असू शकतो. संबंध कथेची सुरुवात असेल किंवा कथेच्या शेवटपर्यंत त्याचा स्वभाव हा क्रूर असू शकतो. त्याच्या बोलण्याच्या किंवा त्याच्या संवादामध्ये क्रूरता येऊ शकते. आणि बऱ्याच वेळा शेवटी किंवा त्या कथेच्या एंडला, समारोपाला निश्चितच तो संवाद किंवा तो जो व्हिलन आहे किंवा तो जो डाकू आहे म्हणूया, किंवा ती जी क्रूर व्यक्ती आहे, तर ती निश्चितच बदललेलीही दाखवली जाते. आणि निश्चितच त्याच्या तोंडातील जे संवाद आहे किंवा तो जो बोलतोय, तर ते संवाद निश्चितच बदललेलीही दाखविले जातात. का? तर त्या लेखकानं तशी आवर्जून योजना ती केलेली असते. म्हणून आपल्याला म्हणता येईल की असे संवाद जे आहे ते कथेतील महत्त्वाचा घटक आहे. तो संवादाशिवाय कथा होऊ शकत नाही, किंवा संवादाशिवाय कथा लिहिण्याचा किंवा कथा वाचण्याचा उद्देशच पूर्ण होऊ शकत नाही. हे जे संवाद असतात मित्रांनो, ते लयकारी असतात, किंवा आंतरिक संगती या संवादामध्ये महत्त्वाची असते. जे कुठंतरी काहीतरी तारतम्य, धागा किंवा कुठंतरी काहीतरी बेस या संवादाला असतो. जे विनाकारण कोणतरी व्यक्ती बोलतात असंही नसतं मित्रांनो कथेमध्ये. त्या संवादाच्या पाठीमागं, त्या बोलण्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देश असतो. जे कुठले तरी पैलू त्या लेखकाला मांडायचे असतात. ते संवाद विचार करायला भाग पाडणारे असतात. ते संवाद निश्चितच प्रेरणादायी असतात. म्हणून आपल्याला म्हणता येईल कथेतील महत्त्वाचा घटक म्हणून हे संवाद महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर शेवटचा घटक आहे मित्रांनो भाषाशैली. निश्चितच मित्रांनो आपल्याला या कथेतील महत्त्वाचा घटक म्हणून भाषाशैली लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. पण आपल्याला म्हणता येईल हे जे कथाकार आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतात, किंवा त्यांनी वेगवेगळे विषय हाताळलेले असतात. ते वेगवेगळ्या भूप्रदेशातून असतात. ते वेगवेगळ्या जाती धर्माचे असतात. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं वाचन केलेलं असतं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या समाजामध्ये ते राहिलेले असतात. म्हणजे एकूणच त्यांचे अनुभव वेगवेगळे असतात. आणि निश्चितच या माणसाच्या भाषाशैलीवरती, त्याच्या प्रदेशाचा, त्याच्या शिक्षणाचा, किंवा त्यांना जे काही पाहिलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये जे काही घटनाप्रसंग घडलेले आहेत,
तसं त्याचा जीवनाविषयी पाहण्याचा दृष्टिकोन असेल, समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, अशा अनेक गोष्टी त्याच्या भाषाशैलीवरती मित्रांनो परिणाम करत असतात. पण आपल्याला म्हणता येईल प्रत्येक कथेची भाषा ही निराळी असते मित्रांनो. उदाहरणं सांगता येतील. दलित कथेमध्ये विद्रोह असतो, नकार असतो, बरोबर आहे. कुठेतरी सत्ता उलथवून टाकण्याची भाषा असते ती. नामदेव ढसाळांच्या जर कविता आपण अभ्यासल्या मित्रांनो किंवा त्यांच्या कथा अभ्यासल्या आपण, निश्चितच ती भाषा कशी आहे तर विद्रोहानं भरलेली भाषा आहे मित्रांनो. स्वातंत्र्य हे कुठल्या गाढविणीचे नाव आहे, आपण 21व्या शतकामध्ये वावरतो आहोत. बघा, दलित कवितेची भाषा आहे मित्रांनो. तसं आपल्याला दलित या कथेची भाषा सुद्धा निश्चितच विद्रोहानं भरलेली, नकार असलेली, सत्ता प्रस्थापित सत्तेला नाकारणारी ती भाषा असते मित्रांनो. किंवा स्त्रीवादी कथेचा जरी आपण विचार केला, सानी असतील, गौरी देशपांडे आहेत, मेघना पेठे आहेत, अशा अनेक स्त्रीवादी कवयित्रींनी कवितेबरोबरच कथासुद्धा लिहिलेल्या आहेत मित्रांनो. तर या कथेची भाषासुद्धा मित्रांनो निश्चितच कशी आहे तर वेगळी असते, परखड भाषा असते ती. हे समाजाचा खरपूस समाचार घेणारी ती भाषा असते. प्रस्थापिताला हादरवून सोडणारी ती भाषा असते. समाजाला विचार करायला भाग पाडणारी ती भाषा असते. समाजामध्ये परिवर्तन करणारी ती भाषा असते. म्हणून आपल्याला म्हणता येईल की कथेची भाषाशैली किंवा कथेतील महत्त्वाचा घटक म्हणून भाषाशैलीकडं आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. आणि आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की प्रत्येक कथेची भाषा ही वेगवेगळी असते. ती त्या लेखकानुसार भाषा बदलत असते मित्रांनो. ग्रामीण कथेची भाषा ही निश्चितच वेगळी असणार आहे, ज्याच्यामध्ये ग्रामीण जीवन दर्शन, गावगाडा, निसर्ग, सगळी जी काही ग्रामीण संस्कृती आहे त्याचं वर्णन करणारी ती भाषाशैली असते मित्रांनो. ग्रामीण बोलीभाषेतील शब्द त्या भाषेमध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे निश्चितच एक ग्रामीण गोडवा, एक ग्रामीण अस्सल जीवन वास्तव त्या भाषेच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातो. अण्णाभाऊ साठे यांचा खुळावाडी कथासंग्रह असेल किंवा गजाड असेल, चिरागनगरची भूतं असेल, बरबंद्या कंजारी असेल, जशा अनेक कथासंग्रह जर आपण पाहिले तर मित्रांनो त्याच्यामध्ये विद्रोह आहे, त्याच्यामध्ये गरिबी दडलेली आहे, त्याच्यामध्ये खून, बलात्कार, अशा अनेक गोष्टी त्यांनी वर्णन केलेले आहेत. जे काही कामगार जीवन आहे, दलित जीवन आहे, त्यांच्या जीवनातील व्यथा, वेदना आहेत, ते त्यांनी मांडलेले आहेत मित्रांनो. जे गरिबी काय असते, दलित जीवन काय असतं, हे त्यांनी त्यांच्या कथेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आणि नुसतं मांडलेलंच नाही तर त्या दलितामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्याला म्हणता येईल की अशा दलित कथेची भाषा निश्चितच इतर कथेपेक्षा वेगळी असते. म्हणून या ठिकाणी म्हणता येईल ग्रामीण कथेची भाषा, दलित कथेची भाषा, स्त्रीवादी कथेची भाषा किंवा मुस्लिम कथेची भाषा असेल किंवा वास्तववादी कथा आहेत, वैज्ञानिक कथा आहेत, काही गूढगुंजनात्मक कथा आहेत, काही दैवत कथा असतात, व्रतकथा असतात, विधिकथा असतात, परिकथा असतात, काही बिभत्स कथाही दिसून येतात आपल्याला. तर निश्चितच अशा सर्व कथा वाङ्मय प्रकाराची भाषा जी असते ती निश्चितच त्या कथा वाङ्मय प्रकारानुसार तर वेगळी असतेच मित्रांनो, परंतु लेखकाच्या समग्र व्यक्तिमत्वाचा जो ठसा आहे तो त्या भाषेवरती उमटलेला असतो. म्हणून आपल्याला म्हणता येईल की कथेतील महत्त्वाचा घटक म्हणजे भाषाशैली आहे. त्यानंतर मित्रांनो कथेची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील, तीही पाहूया आपण थोडक्यात. तर निश्चितच कथेचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कथा मनोरंजन करते. हे पहिलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. मुळातच आपल्याला सांगता येईल की साहित्याचं मुख्य प्रयोजन हे आनंद निर्मिती आहे. इतरही प्रयोजन आहेत नाही असं नाही. अर्थप्राप्ती, यशप्राप्ती, अशुभ निवारण, व्यवहार ज्ञान, उपदेश, जे असे अनेक उद्देश किंवा असे अनेक प्रयोजनं साहित्य लिहिण्याच्या पाठीमागील आणि साहित्य वाचण्याच्या पाठीमागील असतात. आणि प्रधान जे मुख्य प्रयोजन आहे ते म्हणजे आनंद. जे माणूस लिहितो कशासाठी तर त्याला आनंद मिळावा म्हणून तो लिहित असतो.
माणूस वाचन करतो कशासाठी, तर त्याला आनंद मिळावा म्हणून वाचन करत असतो तो. तर याच्यामध्ये खोलात जर जायचं ठरवलं तर दुःखाच्या पाठीमागे सुद्धा आनंद असतो मित्रांनो. ज्यावेळेस आपल्याला दुःख होतं त्यावेळेस आपण रडतो किंवा कोणाला तरी सांगतो आपलं जे दुःख आहे ते. आणि निश्चितच त्या दुःखाचं विरेचन होतं आणि त्याच्यातून एक प्रकारचा आनंद आपल्याला मिळत असतो. मन हलकं होत असतं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की इतर वाङ्मयाप्रमाणेच कथेचं सुद्धा मुख्य वैशिष्ट्य हे मनोरंजन करणं आहे. आज सुद्धा आपण जर म्हटलं तुम्हाला तासाला की चला आज मी या ठिकाणी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे, कथा सांगणार आहे, तर सर्वांना आनंद वाटतो. सगळीजण आपण तयार होऊन बसतो, कान टवकारतो लगेच, सांगा सांगा सर म्हणून. बरोबर आहे? म्हणजे सर्वांना या ठिकाणी कथा ऐकायला तर आवडतेच, कथा सांगायला सुद्धा आवडते. म्हणूनच म्हटलं आहे माणूस हा कथावेल्हाळ प्राणी आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल की कथा मनोरंजन करते, हे कथेचं प्रधान वैशिष्ट्य आहे. ज्या कथेमध्ये असणारे जे कथानक आहे, वेगळी घटना, प्रसंग असतील, याच्यातून मनोरंजन होत असतं मित्रांनो. जे काहीतरी दैनंदिन जीवनामध्ये पाहतो आपण, खूप ताणतणाव आहे, कामाचा ताण असतो. जे मानवी जीवन हे या ठिकाणी तणावग्रस्त आहे, नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. म्हणून अशा तणावातून आपली काही काळ तरी सुटका व्हावी, आपल्याला आनंद मिळावा, दुःखाचा विसर पडावा, म्हणजे अशा अनेक उद्देशामुळं कथा आपण वाचत असतो किंवा अशा कथा निर्माण केल्या जातात, लिहिल्या जातात. पण आपल्याला म्हणता येईल की कथा मनोरंजन करते, हे एक या कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दिवाळी अंकामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या कथा असतात किंवा हल्ली पाहतो वेगवेगळे नवकथाकारसुद्धा या ठिकाणी कथा लिहिण्याचं कार्य करत असतात. म्हणजे या कथेच्या पाठीमागं मनोरंजन करणं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आज आधुनिक साधनं आपण पाहतो, आधुनिक युगामध्ये वावरतो आपण. अनेक उपकरणं किंवा मीडिया असेल किंवा मनोरंजनाची अनेक साधनं हल्ली उपलब्ध आहेत. परंतु त्या जोडीला सुद्धा आपण या ठिकाणी किंवा या साधनाच्याद्वारे सुद्धा कथा प्रवाहित होताना दिसते. वेगवेगळी चर्चासत्रे असतील, त्याच्या माध्यमातून कथेवरती सुद्धा या ठिकाणी बोललं जातं. किंवा वेगळे जे काय आपले व्हॉट्सअप समूह असतील किंवा आपलं फेसबुक अकाउंट असेल किंवा ट्विटर असेल किंवा आपली जी काही दैनंदिनी लिहितो आपण ज्याला ब्लॉग म्हणतो आपण, ब्लॉग लेखन, म्हणजे त्याच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो अनेक कथा लिहिल्या जातात किंवा असे कथालेखक आपल्या कथा लोकांना वाचण्यासाठी सुद्धा उपलब्ध करून देतात. म्हणजे हल्लीच्या युगामध्ये सुद्धा कथा हा वाङ्मय प्रकार निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर मित्रांनो हाताळला जातो, लिहिला जातो आहे, वाचला जातो आहे. का तर मानवाची मूलभूत प्रवृत्ती जी आहे ती निश्चितच या कथा आवडते त्याला, असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून आपल्याला म्हणता येईल की कथा मनोरंजन करते, हे कथेचं प्रधान किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. तर साहित्याच्या प्रयोजनाची जी चर्चा केलेली आहे अनेक संस्कृत काव्य पंडितांनी, तर त्याच्यामध्ये निश्चितच सुसंस्कार हे सुद्धा प्रयोजन आहे असं म्हणता येईल. ज्याला आपण व्यवहार ज्ञान म्हणतो, असं प्रयोजन त्यांनी मांडलेलं आहे. व्यवहार ज्ञान म्हणजे काय? तर माणसाला जीवन जगताना व्यवहार कळावा. काहीतरी चांगल्या गोष्टी त्याला समजावून सांगणं, काहीतरी 4 गोष्टी त्याला हिताच्या सांगणं, चांगलं काय वाईट काय हे त्याला सांगणं. म्हणजे यालाच आपण मित्रांनो व्यवहार ज्ञान म्हणतो किंवा सुसंस्कार म्हणतो आपण. अनेक साहित्याची उदाहरणं सांगता येतील आपल्याला किंवा संत वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला, संतांनी अनेक अभंगातून सुसंस्कार सांगितलेले आहेत मित्रांनो किंवा व्यवहार ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा किंवा वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे किंवा जेथे जातो तेथे तो माझा सांगाती किंवा अनेक
या शाहिरी साहित्यिकांनी सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको. म्हणजे अशा या साहित्याच्या माध्यमातून मित्रांनो आपल्यावरती सुसंस्कार घडविले जातात. आपल्याला चांगल्या गोष्टी, काहीतरी हिताच्या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणून आपल्याला म्हणता येईल की कथासुद्धा त्याला मित्रांनो अपवाद नाही. कथेच्या माध्यमातून सुद्धा सुसंस्कार घडविले जातात. मग हे सुसंस्कार कशाचे आहेत मित्रांनो? तर वर्णव्यवस्था मानता कामा नये, जातीभेद मानता कामा नये, निसर्गाचं संरक्षण आपण केलं पाहिजे, भारतीय संस्कृती आपण टिकवून ठेवली पाहिजे, स्त्री पुरुष समानता मांडली पाहिजे, ग्रामीण जे सौंदर्य आहे ते आपण टिकवून ठेवलं पाहिजे. माणसानं जे आस्तिकही असलं पाहिजे, बिलकुल नास्तिकतेकडे जो आपला ओढा चालू आहे, विज्ञानाच्या जे आपण पाठीमागं धावतोय त्याच्या जोडीला कुठेतरी या ठिकाणी चांगले सुसंस्कार होण्याची गरज आहे. जे कथेच्या माध्यमातून मूल्य शिक्षणही दिलं जातं. कथेच्या माध्यमातून एक चांगला जीवन आदर्श उभा केला जातो आणि याच्या माध्यमातून मित्रांनो सुसंस्कार घडवण्याचं कार्य केलं जातं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की सुसंस्कार घडविणं हे कथेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. माणसाला सुसंस्कारित करणाऱ्या ह्या कथा असतात मित्रांनो. त्याच पद्धतीने माणसाचं जे जीवन आहे ते चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी, त्या जीवनावरती संस्कार घडण्यासाठी निश्चितच या कथा महत्त्वाच्या ठरतात. म्हणून आपल्याला म्हणता येईल कथेमुळे सुसंस्कार होत असतात. म्हणजे या कथेच्या माध्यमातून प्रेरणा दिली जाते मित्रांनो. काहीतरी कार्यप्रवण करण्यासाठी आपल्याला चेतना दिली जाते, कुठेतरी आपल्याला मोटिवेट केलं जातं, स्फूर्ती दिली जाते, आपल्याला बोध दिला जातो, विविध गोष्टीचं ज्ञान दिलं जातं. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा अनेक गोष्टी, अशी अनेक मूल्य, असा अनेक प्रकारचा जीवन आदर्श, एक प्रकारचं आदर्श गोष्टी आपल्या किंवा या सबंध मानवजातीसमोर उभा करण्याचं कार्य केलं जातं. आणि आपण या सर्वांना म्हणतो सुसंस्कार किंवा व्यवहार ज्ञान म्हणतो आपण. म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की कथेमुळे सुसंस्कार घडत असतात. त्यानंतर मित्रांनो तिसरं वैशिष्ट्य आहे कथेचं, ते म्हणजे कथा वाचकांची उत्कंठा वाढविते. बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे कथेमध्ये अशी योजना केली जाते, असे घटना प्रसंग दर्शविले जातात, अशा शब्दांचा उपयोग केला जातो, अशी वातावरण निर्मिती केली जाते, असे संवाद असतात की ज्याच्यामुळं आपल्याला ती कथा आवडू लागते. उत्कंठा निर्माण होते आपल्या मनामध्ये. बाबा आता पुढं काय होणार आहे, पुढच्या क्षणाला आता हे असं झालं पाहिजे, आता असं होणार आहे, असं व्हायला नाही पाहिजे. जे अशा अनेक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्यालाच आपण उत्कंठा म्हणतो मित्रांनो. पुढं काय होणार आहे, आता तो कथाकार पुढं काय सांगणार आहे, पुढं कुठलं चित्रण येणार आहे, पुढं कुठला घटना, कुठला प्रसंग येणार आहे, पुढं काय घडणार आहे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. त्यालाच कथेमुळं वाचकांच्या मनामध्ये निर्माण झालेली उत्कंठा म्हणतो आपण. म्हणून आपल्याला म्हणता येईल उत्कंठावर्धकता किंवा उत्कंठा वाढविणं, उत्कंठा निर्माण करणं हे कथेचं प्रधान वैशिष्ट्य आहे. ज्या कथेमध्ये उत्कंठा नसते किंवा मुळातच आपल्याला म्हणता येईल प्रत्येक किंवा कथेमध्ये उत्कंठा असतेच. उत्कंठतेविना कथा लिहिलीच जात नाही किंवा निर्माणच होऊ शकत नाही मित्रांनो. म्हणून आपल्याला म्हणता येईल हे सुद्धा एक कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जे आता पुढं काय होणार आहे त्यालाच उत्कंठा म्हणतो आपण, किंवा असा मनाचा आपल्या कल तयार होतो. जे काहीतरी आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, त्याच्यातून सुद्धा आकस्मिक वळणे येतात, नाट्यमय प्रसंग घडविले जातात, कथेचा अनपेक्षित शेवट, या सर्वामुळे शेवटपर्यंत माणसाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण होत असते. आणि बऱ्याच वेळा ही उत्कंठा कथा संपली तरी ती उत्कंठा आपली तशीच कायम राहते.
आपल्याला त्या कथेचा शेवटच कळत नाही मित्रांनो. म्हणजे पुढं म्हणजे काहीतरी अर्धवट राहिलेलं आहे. लेखकाला आणखीन काहीतरी सांगायचं आहे, ज्याशी त्या कथेची रचना केली जाते मित्रांनो. आणि अशी रचना म्हणजेच कथेची उत्कंठता आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. तर आजच्या तासाला आपण कथेचे घटक पाहिले, तसंच कथेची जी वैशिष्ट्ये आहेत 3, ती कथेची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. कथा मनोरंजन करते, कथेमुळे सुसंस्कार होतात आणि कथा वाचकांची उत्कंठता वाढवते. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला किंवा पुढील तासाला पाहूया. थांबूया आपण. धन्यवाद.